जर तुम्हाला तुमची शेतजमीन ऑनलाईन सातबाऱ्यावरती पडीक ठेवायची नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. जर रब्बी हंगामामध्ये तुम्ही पेरणी केला असाल, पीक विमा भरला असाल किंवा नसाल, परंतु ई पीक पाणी केली नसेल, तर तुमची जी शेतजमीन आहे त्या हंगामापुरती तुमची सातबाऱ्यावरती पडीक म्हणून नोंद होणार असते. त्यामुळे ई पीक पाहणी करणं हे खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत रब्बी हंगामाची ई पीक पाहणी कशी करायची. त्यामध्ये आपल्याला हरभरा, गहू, ज्वारी तसेच कांदा इत्यादी पिकांची सातबाऱ्यावरती नोंद करता येत असते. तर मित्रांनो, तुम्हाला साईडला स्क्रीन दिसेल, मोबाईल स्क्रीन. त्या मोबाईल स्क्रीनमध्ये तुम्ही पाहून तुमची जी ई पीक पाहणी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकता. चला तर अधिक वेळ न करता जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि करूयात रब्बी हंगामाची ई पीक पाहणी. तर सुरुवातीला आपलं जे ई पीक पाहणीचं ॲप आहे, ती ई पीक पाहणीचं ॲप आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नवीन खातेदार नोंदणी करायची गरज नाही, कारण आपण खरीप हंगामासाठी आपले जी नवीन खातेदाराची नोंदणी आहे ती केलेली असतील. जर तुम्हाला नवीन खातेदाराची नोंदणी कशी करायची याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर इथे सरळ सरळ खातेदार निवडून घ्या. त्याच्यानंतर पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला होम पेज ओपन होणार आहे. त्यापैकी आपल्याला पीक माहिती नोंदवा याच्यावरती जायचं आहे. खाते क्रमांक निवडून घ्या. आपला जो गट क्रमांक आहे तो गट क्रमांक आपल्याला निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हंगाम आपल्याला रब्बी निवडायचा आहे. इथे तुम्हाला पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र इथे दिसणार आहे. तुम्हाला मी टिकमार्क करून दाखवतो थोडक्यात. इथे तुम्ही पाहू शकताय, इथे तुम्हाला उपलब्ध पेरणी क्षेत्र दिसणार आहे. त्याच्यानंतर पिकाचा वर्ग निवडा. जर तुमच्या शेतामध्ये संपूर्ण हरभरा असेल, गहू असेल, ज्वारी असेल तर एक पीक निवडा. निर्बळ पिकाचा प्रकार, पीक निवडा. पिकांची, झाडांची नावे. माझं पाठीमागे पाहत असाल तुम्ही हरभरा आहे, तर मी हरभरा निवडणार आहे. तुम्हाला जे हवा असेल ते निवडून घ्यायचं आहे. पूर्ण क्षेत्र भरा. त्याच्यानंतर जलसिंचनाची साधने, तुम्हाला विहीर असेल विहीर, बोरवेल असेल बोरवेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. सिंचन पद्धती काय असेल ते असेल. त्याच्यानंतर लागवड दिनांक नोव्हेंबर 15 आहे माझी. पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकताय 0 डिस्टन्स दिसत आहे. याचाच अर्थ आहे की मी माझ्या जो काही सर्वे नंबर आहे त्या सर्वे नंबरमध्ये बसलेला आहे. पुढे जा बटनावरती क्लिक करा. छायाचित्र 1, तर मी फोटो काढून घेतो. ओके करा. त्याच्यानंतर छायाचित्र क्रमांक 2, त्याचा देखील आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा. तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती जर बरोबर असेल तर चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि इथे जो काही पुढे जा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई पीक पाहणी ही यशस्वीरित्या सबमिट होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला ई पीक पाहणीची नोंद आपल्या सातबाऱ्यावरती करता येणार आहे. तुम्हाला ई पीक पाहणी करत असताना जर कोणत्या प्रकारची अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आमच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.